हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी तुम्हाला इंट्राडेमध्ये स्टॉक सिलेक्शन कसं करायचं ते सांगणार आहे. मी पहिल्यांदा इक्विटी ट्रेडिंग केली, पण मी स्ट्रॅटजी टेस्ट करत होतो भरपूर वर्ष, आणि परत स्टॉकमध्ये पण लक्ष देत होतो की कुठे चांगला स्टॉक आपल्याला भेटत आहेत हे पण मी बघत होतो. तर तुम्हाला मी सांगतो की मी काय एक्सपिरियन्स केलं आहे स्टॉक ट्रेडिंगमध्ये, म्हणजे इक्विटी ट्रेडिंगमध्ये. आता सगळ्यात पहिलं सांगतो, तुम्ही दोन प्रकारे इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करू शकता. एक करू शकता स्क्रीनरमधून. कोणता पण स्क्रीनर असेल तो रन करून तुम्ही हे करू शकता, स्टॉक काढू शकता आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, म्हणजे जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा. आणि दुसरा मेथड आहे की फिक्स वॉचलिस्ट ठेवायची. फिक्स वॉचलिस्ट. ओके, हे दोन हे आहेत की ह्या दोन प्रकारे तुम्ही इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करू शकता. आता स्क्रीनरचा याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्क्रीनर वापरू शकता इंट्राडे स्टॉकसाठी. जसं की थोडं मी झूम करतो, तुम्हाला दिसेल लागेल. ठीक आहे, जसं की चार्टिंग टाकलंच ना तरी येईल. हे बघा, चार्टिंग ही वेबसाईट आहे, तिच्या हा स्क्रीनर आहे चांगला चार्टिंगचा, तर त्याच्यावरती तुम्ही करू शकता. तुम्ही जर असं टाकलं ना 5 मिनिट ब्रेकआउट स्टॉक, ब्रेकआउट चार्टिंग, काय बघा असं येतं लगेच, चार्टिंग वरतीच येतं 5 मिनिट ब्रेकआउट. असं कोणते पण स्क्रीनर तुम्ही वापरू शकता. मल्टिपल स्क्रीनर आहे त्याच्यामध्ये. बघा इथे भरपूर आहेत स्क्रीनर, त्यांचे स्वतःचे बनवलेले पण असतात स्क्रीनर. त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्याकडे स्ट्रॅटजी असेल त्याच्यावरती डिपेंड असतं. तुमच्याकडे चांगली म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला सिलेक्ट करायचे असेल स्टॉक, तरी पण ह्याच्यातून करू शकता, किंवा मार्केट ओपन झाल्या सकाळी पण करू शकता. ओके, ही एक वेबसाईट आहे चार्टिंग करून. दुसरे हे आहे की तुम्ही धनच्या ह्याच्यावर जाऊ शकता. तुम्ही धन वापरत असाल तर धनचं स्वतःचं स्क्रीनर आहे स्कॅनएक्स करून, तर त्याच्यावरती तुम्ही स्टॉक हे करू शकता. स्कॅनएक्स टाकलास ना तर येईल तुम्हाला. तुमचं अकाउंट नसलं तरी पण तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये पण भरपूर स्क्रीनर आहेत, त्यांचे स्वतःचे आहेत, त्यांनी बनवलेले आहेत. 15 मिनिट ब्रेकआउट, BTST स्कॅनर, इंट्राडे रॉकर्स, इंट्राडे मोमेंटम, असे हे वेगवेगळे स्क्रीनर आहेत त्यांचे, तर तुम्ही वापरू शकता आणि बघू शकता की कोणता चांगला रिझल्ट देतोय. मार्केट मूव्हर्स, अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनर वापरून इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करू शकता. आता हे मी करून झालो आहे सगळं. स्क्रीनरमधून इंट्राडे स्टॉक घ्यायचो, पण त्याच्यामध्ये ना मी भरपूर कन्फ्यूज व्हायचो की रोज वेगवेगळे स्टॉक भेटायचे, मग त्यांचे वेगळे चार्ट, वेगळी प्राईज, याच्यामध्ये मग परत कॅल्क्युलेशन वगैरे सगळं यायचं. चार्ट ट्रेड करायला प्रॉब्लेम यायचा. तर मी ठरवलं, मी फिक्स केली ही दुसरी मेथड आहे फिक्स वॉचलिस्ट. आता फिक्स वॉचलिस्ट तुम्ही कशा बनवाल? फिक्स वॉचलिस्ट म्हणजे काय, तुम्ही 8 ते 10 स्टॉक सिलेक्ट करून घ्या फिक्स, आणि रोज त्यामध्येच ट्रेड करा. ते 10 स्टॉक सोडून तुम्ही अजून कोणत्याही स्टॉकमध्ये ट्रेड करायचं नाही. 10 नसेल तर 5 स्टॉक घ्या. त्यामुळे तुम्हाला कसं चार्ट ट्रेडिंग करायला सोपं जाईल. तुम्ही जितके स्टॉक कमी घ्याल ना तितके तुम्हाला दररोज ट्रेड नाही भेटणार, पण तुम्हाला इझी जाईल की चार्ट ट्रॅक करण्यासाठी. त्याच्यामुळे फिक्स वॉचलिस्ट ट्राय करा. आता फिक्स वॉचलिस्ट कशी बनवायची? आता आपल्याकडे वेगवेगळे सेक्टर आहेत, बरोबर. आता निफ्टीमध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत. निफ्टी, प्रायव्हेट बँक, फार्मा, असे वेगवेगळे सेक्टर आहेत. तुम्ही बघितलं असाल. मेटल, ऑटो, हे वेगवेगळे सेक्टर झाले. त्याच्यावरती निफ्टीचा परफॉर्मन्स डिपेंड असतो. आता एखाद्या दिवशी एखादा सेक्टर साईडवेज असू शकतो, पण पूर्ण सगळे सेक्टर साईडवेज असू नाही शकत. त्याच्यामुळे ना सगळ्या सेक्टरमधून 2-2 स्टॉक सिलेक्ट करायचे. आता तुम्ही गुगलवर टाकलात ना सेक्टर वाईज स्टॉक्स टाकायचं, मग कोणती पण वेबसाईट आहे ना त्याच्यावरती गेलात ना तुम्ही, तर तुम्हाला सेक्टर वाईज कोणते कोणते स्टॉक आहेत ना ते तुम्हाला मिळून जातील. आता असे स्टॉक सिलेक्ट करायचे ना ज्याची प्राइस आहे ना
800च्या वरती असेल, 800च्या खाली असेल ना ते स्टॉक नाही घ्यायचे अजिबात. 800, 1000च्या वरती 5000 पर्यंत असतील ना ते स्टॉक सिलेक्ट करायचे. आता ही IND मनीची वेबसाईट ओपन झाली. आता इथे बघा वेगवेगळे सेक्टर आहेत, डिफेन्स, रेल्वे, फार्मा, स्टील, शुगर, मेटल, पॉवर. आता याच्यामध्ये टॉप सेक्टर कोणते जे आपल्या रोजच्या ह्याच्यात असतात? फार्मा असतो, IT असतो, FMCG असतो, ऑटो असतो, केमिकल असतं, बँक असतं, फायनान्स असतं, ऑइल अँड गॅस असतात. हे जे मेन सेक्टर आहेत ना, रिटेल असतं. तर त्याच्यामधून तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करायचे आहेत. आता तुमच्या स्ट्रॅटर्जी तुम्ही ह्यामध्ये डिप्लॉय करून बघायची या स्टॉकमध्ये की कोणत्या स्टॉकमध्ये स्ट्रॅटर्जी चांगली चालते. आता समज मी ITवर सिलेक्ट केला तर ITचे सगळे स्टॉक आले, तर IT मधले 1000च्या वरती स्टॉक सिलेक्ट करायचे आणि त्यांचे चार्ट बघायचे की मुवमेंट करतात का ते पर दिवसाला 1.5-2%ची, तर त्यातले स्टॉक सिलेक्ट करायचे. असे प्रत्येक सेक्टरमधून 4-5 सेक्टर जरी तुम्ही घेतलात आणि त्यातले 2-2 स्टॉक घेतलात तरी भरपूर झाले. 8 ते 10 स्टॉक भरपूर झाले तुम्हाला ट्रेड करण्यासाठी. आणि ही फिक्स वॉचलिस्ट बनवा आणि त्यामध्येच ट्रेड करा. ते इझी होऊन जातं, कारण तुम्ही रोज एका स्टॉकचे चार्ट बघता ना तर तुम्हाला ते म्हणजे माइंडमध्ये बसून जातात ते चार्ट की असा आता सेकंड हाफमध्ये अशी मुवमेंट येऊ शकते, मार्केट ओपन झाल्यावर अशी मुवमेंट येऊ शकते. असे चार्ट तुम्हाला बाहेर होऊन जातात. रोज रोज नवीन चार्ट हे करायची गरज लागत नाही. आता मेटलमध्ये गेला, मेटलमध्ये वेगवेगळे स्टॉक आहेत. आता मी कोणतीही तुम्हाला स्टॉक रेकमेंडेशन नाही करत आहे की या स्टॉकमध्ये ट्रेड करा. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुम्हाला एक मी हे सांगतोय की कशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी ना माझी फिक्स वॉचलिस्ट दाखवतो. आता मी सांगत नाही की तुम्हाला की यामध्येच ट्रेड करा. BSE, MCX, बजाज फायनान्स, SBI, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व, डेटा पॅटर्न, डॉक्टर रेड्डी, DV पण असतो, टायटन असतो, कोफोर्ज असतो. हे माझी फिक्स लिस्ट आहे. आता मी यामध्ये तुम्हाला सांगत नाही की यामध्ये ट्रेड करा, कोणतं रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता. प्रत्येक सेक्टरमधून 2-2 किंवा 1-1 स्टॉक घेऊ शकता की जे हायली मुवमेंट करतात. तर मी अशा प्रकारे स्टॉक सिलेक्शन करतो. माझ्या फिक्स वॉचलिस्ट आहे त्यावरतीच मी ट्रेड करतो. रोज नवीन स्टॉक सिलेक्ट करत नाही. तर तुम्हाला कोणतं सुटेबल वाटतं त्यामध्ये तुम्ही ट्रेड करा इंट्राडे, पण प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करूनच करा. स्टॉप लॉस तुमचा दिवसाचा फिक्स ठेवा, टार्गेट फिक्स ठेवा आणि तुम्हाला कॅपिटल प्रोटेक्ट करायचं आहे तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल. स्ट्रॅटर्जी कोणती पण असू दे, स्ट्रॅटर्जीवरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. पण स्ट्रॅटर्जी कोणती पण घ्या, पण रिस्क मॅनेजमेंट भरपूर गरजेचं आहे मित्रांनो. स्ट्रॅटर्जी तर सगळ्याच काम करतात. ठीक आहे, हेच तुमचं स्टॉक सिलेक्शन झालं. 2 प्रकारे तुम्ही करू शकता, स्क्रीनरमधून काढू शकता किंवा फिक्स वॉचलिस्ट. मी फिक्स वॉचलिस्ट प्रिफर करतो कारण मला ते इझी जातं. तुम्हाला जे इझी जातं ते करा तुम्ही इंट्राडेमध्ये स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी. चला भेटूया आपण नेक्स्ट स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओमध्ये. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा. असे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील नॉलेज रिलेटेड. माझा 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर मी नक्की तुमच्याशी शेअर करीन. ठीक आहे, चला भेटूया. बाय बाय.